नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज खूप दिवसानंतर माझा स्वतःचा डबा मी स्वतःच बनवणार होतो. पण म्हटलं चला आपल्याला स्वयंपाक येतोय की नाही ते तरी बघूया, कारण खूप दिवस झालं काही बनवलं नाही आहे. आता मी डबा का बनवतोय, प्रियंका का उठली नाही आणि प्रियंका जर उठली नाही तर मग मम्मीने डबा का नाही बनवला, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. पण तरी पण मी व्हिडिओच्या शेवटी त्या तुम्हाला सांगेनच. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. मी डबा बनवतोय किंवा मी स्वयंपाक बनवतोय म्हणजे मी खूप काहीतरी मोठी गोष्ट करतोय किंवा मी खूप महान काम केलं आहे असं अजिबातच नाही आहे. कारण स्वयंपाक करायला येणं ही कुठलीही स्पेशल स्किल्स नाही आहेत. तर स्वतःचं पोट स्वतः भरता येईल इतपत स्वयंपाक प्रत्येकाला आलाच पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाने म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाने वयाच्या एका टप्प्यानंतर स्वयंपाक शिकून घेतलाच पाहिजे असं मला वाटतं. आता ते का ते तुम्हाला मी सांगतो. आता साधा विचार करा, जर तुम्ही एका न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहताय, म्हणजे जिथे फक्त तुम्ही, तुमची बायको आणि तुमची मुलंच आहेत, आणि देव न करो पण कधी काळी जर तुमची बायको आजारी पडली, तर निदान त्या आजारपणामध्ये तुम्हाला तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलाबाळांना स्वतःच्या हातचं घरचं पौष्टिक जेवण बनवून देता आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एवढा स्वयंपाक तर प्रत्येकाला आलाच पाहिजे. आता बरेच लोक म्हणतील दादा आता सगळं काही अवेलेबल असतं, आम्ही बाहेरून मागू वगैरे. तर एक साध्या गोष्टीचा विचार करा. जर तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या बायकोने तुम्हाला बाहेरून गोष्टी आणून दिल्या तर चालतील का? तुमची पण हीच अपेक्षा असेल ना की तुमच्या बायकोने सुद्धा तुमच्यासाठी घरचं सात्विक जेवण बनवावं. त्यामुळे मग तुमचं सुद्धा त्यावेळेस हेच कर्तव्य असेल की तुमच्या बायका मुलांना घरचं सात्विक जेवण तुम्हाला बनवून देता आलं पाहिजे. बस एवढंच मला सांगायचं आहे. तर आता मी डबा का बनवतोय ते मी तुम्हाला सांगतो. तर चार्वीने रात्री खूप किरकिर केली आणि त्या किरकिरीमध्ये ना प्रियंकाची झोपच झाली नाही. माझी पण झोप झाली नव्हती, पण आता मला ऑफिस आहे त्याच्यामुळे मला उठावं तर लागणारच होतं. म्हणून म्हटलं चला उठूया. आणि मम्मीला मला उठवायचं नव्हतं, कारण मम्मीचे तर ऑलरेडी वय झाले आणि तिला एवढं सकाळी उठून त्रास देणं मला नाही आवडत. त्याच्यामुळे मग मला माझा डबा बनवासा वाटला, ते मला योग्य वाटलं म्हणून मी करतोय. त्याच्यामुळे ना बायको का उठली नाही, बायकोने डबा का नाही बनवला, तिला उठायला पाहिजे होतं, तिचं ते कर्तव्य आहे, या सगळ्या गोष्टींची किरकिर करण्यापेक्षा ना मला त्या गोष्टीचं प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायला आवडतं. आणि आजच्या प्रॉब्लेमचं हे सोल्युशन होतं की स्वतःचा डबा उठवून स्वतः बनवणं आणि गपचूप ऑफिसला निघून जाणं. जमलं तर सगळ्यांसाठी बनवायचा, नाही जमलं तर स्वतःसाठी बनवायचा. जास्त गोष्टींचा लोड घ्यायचा नाही आणि आनंदी राहायचं. तर मस्तपैकी मसाले भात रेडी झालेला आहे. त्याच्यावरती मस्त असं साजूक तूप घेतलेलं आहे आणि गरमागरम भात कसा वाटतोय तुम्हाला, आणि बाय द वे याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या गोष्टी पटतीलच असं नाही, पण पटत असल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करत राहा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.